नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज मॅथ्स अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 12th कॉमर्स मॅथ्स पार्ट 1 त्याच्यातला आपण चॅप्टर नंबर 5 इंटिग्रेशन त्याचा एक्सरसाइज 5.5ला सुरुवात करणार आहोत. 5.5ला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला तिथे एक इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा रूल तिथे बघायचा आहे. हा जो रूल आहे तो आपल्या प्रोडक्ट रूल थोडक्यात आहे इंटिग्रेशनचा. ज्या वेळेला दोन टर्म असतील त्याचा पण प्रोडक्ट असेल तर त्यावेळेला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यामध्ये बघा फॉर्म्युला वापरत असताना पहिल्यांदा यू आणि व्ही यांच्या चॉईसेससाठी आपल्याकडे इथे LAE हा जो एक रूल आहे तो यूज करावा लागतो. म्हणजे यू आणि व्ही नेमकं त्या दोन टर्ममधलं कोणाला आपण डिस्कस करणार आहोत किंवा डिसाईड करणार आहोत त्यासाठी आपल्याला LAE हा रूल तिथे उपयोगात घ्यायचा आहे. सो L फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन, त्यानंतर A म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन असणार आहे आणि E म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे लॉगवाले जे काही फंक्शन असतील ते, अल्जेब्रिक म्हणजे एक्स किंवा x² 3x+4 असे जे काही टर्म्स असतील त्यांना आपण अल्जेब्रिक फंक्शन असं म्हणतो. आणि एक एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे a⁻x e⁻x अशा टाईपमधले. सो ह्या ऑर्डरनुसार आपण यूला सिलेक्ट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे e⁻x असेल आणि दुसरी टर्म असेल log x, अशा दोन टर्मचा आपल्याला प्रोडक्ट रूल यूज करायचा असेल तर त्यावेळेला ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि log x म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन. सो पहिल्या प्रेफरन्स आपल्याला L फॉर लॉगॅरिथमिक फंक्शनला यूसाठी द्यावा लागेल. सो आपण त्यावेळेला कन्सिडर करताना ह्याला यू कन्सिडर करणार आणि ह्याला व्ही कन्सिडर करणार आणि हा जो आपला फॉर्म्युला आहे तो आपल्याला तिथे वापरात आणायचा आहे. आता त्याच्यावर आपण लगेचच एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन सोडवायला घेतोय. एक्सरसाइज 5.5 मधला आपण फर्स्ट क्वेश्चनला स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला दिलेला आहे I इज इक्वल टू इंटिग्रेशन x इंटू लॉग एक्स dx असा आपला हा क्वेश्चन आहे. आता आपण सॉल्व्ह करत असताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधी LAE हा रूल आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे. त्यातला यू कोणासाठी घ्यायचा आणि व्ही कोणता घ्यायचा त्यासाठी. आता इथे बघितलं तर हा जो एक्स आहे तो अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि लॉग एक्स आहे तो लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. सो तो रूल आपण यूज जर इथे करतोय तर लॉग एक्स हा फर्स्ट ऑर्डरला येतोय म्हणजे त्याला आपण यू असं म्हणणार आणि हा एक्स आहे त्याला व्ही असं म्हणणार आहोत. त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला आता यू आधी लिहायचा म्हणजे लॉग एक्स असं लिहितोय, त्यानंतर एक्स dx असं आपण त्याला लिहून घेतलेलं आहे. म्हणजे आता लॉग एक्स हा आपला यू आणि हा व्ही आहे असं आपण ट्रीट करणार. बघा ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे लिहिणार. पहिल्यांदा यू ॲज इट इज लिहायचं आहे म्हणजे तिथे आपल्याला लॉग एक्स ॲज इट इज लिहिणार, त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ व्ही dx. सो इंटिग्रेशन ऑफ एक्स dx असं लिहिणार आहोत. मध्ये नंतर मायनस साईन, इंटिग्रेशनचं साईन, परत पुढे इंटिग्रेशन ऑफ व्ही dx. सो व्ही dx म्हणजे एक्स dx असं ते होईल आणि त्यानंतर du/dx. सो यूचं डेरिव्हेटिव्ह, सो du/dx आणि यू म्हणजे तुमचं लॉग एक्स आहे. सो लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह. आता याच्यामध्ये तुम्ही याला आधी लिहिलं आणि इंटिग्रेशन एक्स dx नंतर लिहिलं तरी काही फरक पडणार नाहीये. आपण हे असं लिहितो आहोत आणि मग ही जी व्हॅल्यू झाली ही पुन्हा आपल्याला हा जो बाहेरचा dx आहे तो तिथे लिहावा लागणार आहे. अशा पद्धतीने आपण फॉर्म्युल्यामधल्या जशा तशा सगळ्या व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करून घेतलाय. हा बाहेरचा लॉग एक्स तुमचा ॲज इट इज राहील. एक्सचं इंटिग्रेशन तुमचं x² / 2 असं होईल x⁻n फॉर्म्युल्यानुसार. त्यानंतर मध्ये हे मायनस साईन आहे तसंच, इंटिग्रेशनचं साईन सुद्धा आहे तसंच. एक्सचं इंटिग्रेशन x² / 2 असं होणार आहे. त्यानंतर इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x आणि हा बाहेरचा dx आपण तसाच्या तसा लिहिलेला आहे. आता x²चा 1x आणि इथला 1/x चा 1x कॅन्सल होईल. त्यानंतर आपलं तिथे आन्सर राहणार आहे लॉग ऑफ एक्स इंटू x² / 2 मायनस, आता इथे तुमचा जो काही नंबर आहे हा 1/2 आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय. इंटिग्रेशन फक्त x dxच आपल्याला तिथे कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मग हे आता सोडवलं आपण तर हा तुमचा लॉग एक्स इंटू x² / 2 ॲज इट इज, हा 1/2 आहे तसंच तिथे ठेवतोय आणि एक्सची इंटिग्रेशन. सो इथे पुन्हा x² / 2 असं लिहिणार आणि आता इंटिग्रेशन सगळं संपलं त्याच्यामध्ये त्याला सगळ्याला +c आपल्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहावा लागणार आहे. सो टोटल आन्सर
आपलं राहणार आहे आय इज इक्वल टू, आणि त्याची आता सगळ्याची व्हॅल्यू बघा. पहिल्यांदा मी x²/2 इंटू लॉग एक्स हे पहिली टर्म लिहिली, फक्त x²/2 आधी लिहिलाय, मायनस आता हे सर्व सॉल्व्ह केलं की इथे x²/2 इंटू 2 म्हणजे 4 प्लस c असं त्याचा आन्सर येणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ला स्टार्ट करतोय. त्याच्यामध्ये बघा x² आणि e⁴x असं दिसतं आहे. त्याच्यामध्ये x² म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन, e म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. सो आपण जसं आहे त्या ऑर्डरनुसार ह्यांना u पहिल्याला आणि दुसऱ्याला v असं कन्सिडर करू शकतोय. त्यानंतर हा जसा फॉर्म्युला आहे त्या पद्धतीने आपण u आणि v च्या जागी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतोय. सो आता पहिल्यांदा बघा u ॲज इट इज ठेवायचा आहे इथे, त्याप्रमाणे आपण इथे x² तुमचं ॲज इट इज ठेवतो आहोत. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ e⁴x dx असं होईल. त्यानंतर मध्ये मायनस साईन, त्यानंतर इंटिग्रेशन. आता इथे सुरुवात करताना डेरिव्हेटिव्ह आधी लिहिलं तरी काही हरकत नाही, हे दोघंही कुठल्याही सिक्वेन्सने तुम्ही लिहू शकताय. इंटिग्रेशन नंतर डेरिव्हेटिव्ह दॅट इज d/dx ऑफ u, दॅट इज डेरिव्हेटिव्ह तुम्हाला x² तिथे काढायचं आहे. नंतर पुन्हा इंटिग्रेशन ऑफ e⁴x dx, आणि ह्या सगळ्याला पुन्हा एकदा एक dx आपल्याला तिथे लिहावं लागेल. म्हणजे तर हे तुला तुम्ही स्क्वेअर बॉक्स टाकू शकता एवढी जी व्हॅल्यू आहे त्याला. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या स्टेपला हा पहिला x² आहे तसाच e⁴x याचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. सो e⁴x चं इंटिग्रेशन येतं e⁴x, आणि इथे e⁴x तसंच येणार. आणि इथे कोइफिशियंट आहे म्हणजे फॉर्म्युला e⁴x आहे, एक्सचा कोइफिशियंट 4 आहे, त्याच्यामुळे त्याला /4 असं तुम्हाला घ्यावं लागणार आहे. मध्ये मायनस साईन, पुन्हा हे इंटिग्रेशनचं साईन, डेरिव्हेटिव्ह ऑफ x² दॅट इज 2x असं होईल. त्यानंतर इथे e⁴x चं इंटिग्रेशन आधी सोडवल्यासारखंच, म्हणजे इथे e⁴x चं इंटिग्रेशन आहे तसंच, आणि /4 कारण तो एक्सचा कोइफिशियंट आहे त्याच्यामुळे आपण सगळं लिहिलं, आणि हा dx सुद्धा तिथे आपण लिहिलेला आहे. त्यानंतर आता पुढच्या स्टेपला ह्या पहिल्या दोन ज्या टर्म्स आहेत त्या आपण ॲज इट इज लिहितो आहोत. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेपला आता काय काय कॅन्सल होते ते आपण कॅन्सल करू शकतोय. इथून कॅन्सल करताना हा 2 आणि हा 4 याचं कॅन्सलेशन होईल, आणि मग आपली व्हॅल्यू तिथे राहणार आहे इंटिग्रेशन. आता इथे 1/2 हा कॉन्स्टंट म्हणून बाहेर घ्यायचा, इथे हा 2 राहिला डिनॉमिनेटरला फक्त त्यामुळे, आणि इथे राहिला x इंटू e⁴x dx अशी तुमची व्हॅल्यू तिथे राहिलेली आहे. आता त्याच्या पुढच्या भागामध्ये बघा आपल्याला इकडे हा जो पार्ट उरलेला आहे आपला, त्या पार्टमध्ये इथे तुम्हाला पुन्हा x आणि e⁴x असं उरलंय, त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला प्रोडक्ट रूल परत एकदा त्याच क्वेश्चन मध्ये वापरावा लागलेला आहे किंवा लागणार आहे इथे. त्यासाठी आपल्या ह्या पहिल्या स्टेप सगळ्या ॲज इट इज ठेवतोय, e⁴x /4. त्यानंतर हा 1/2 सुद्धा व्हॅल्यू आपण ॲज इट इज ठेवतो आहोत, आणि उरलेला जो पार्ट आहे त्याच्यासाठी आपण आता हे इंटिग्रेशन UV रूल इथे वापरणार आहोत. त्याच्यामधला x हा अल्जेब्रिक फंक्शन आहे, e⁴x म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. सो पुन्हा याला u आणि v असं कन्सिडर करून आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. परत u आणि v असं नाव दिल्यावर पहिलं x तुमचा ॲज इट इज ठेवणार आपण. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ e⁴x dx, नंतर मायनस साईन, इंटिग्रेशनचं साईन, तर आपण डेरिव्हेटिव्ह दॅट इज d/dx ऑफ x इंटू इंटिग्रेशन e⁴x dx, आणि याच्या बाहेर पुन्हा dx असं आपल्याला ते लिहायचं आहे. ते आपण हा ब्रॅकेट कम्प्लीट करतो, म्हणजे हा जो आता ब्लू पार्ट इकडचा सगळा लिहिलाय तो आपण ह्या दोघांसाठीचा प्रोडक्ट रूल याप्रमाणे तिथे यूज केलेला आहे, आणि त्याच्या सगळ्या व्हॅल्यू तिथे आपण लिहून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या स्टेपला पुन्हा एकदा हा पहिला पार्ट जो आहे तो आपण ॲज इट इज ठेवतो x² e⁴x /4. त्यानंतर हा 1/2 सुद्धा ॲज इट इज लिहितोय, आणि इकडचं सर्व आता काही कॅल्क्युलेशन असेल ते करून घेणार. हा x ॲज इट इज, इथली व्हॅल्यू e⁴x /4,
त्याचे इंटिग्रेशन आपण ऑलरेडी इकडे इकडे सेम तसंच काढलेलं आहे. त्याच्यावरनं डायरेक्ट व्हॅल्यू लिहिली, मध्ये मायनस साईन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं. सो तिथे फक्त इंटिग्रेशन आणि याचं जे काही आन्सर आहे त्याचं 1 झालं. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे, सो ते नाही लिहिलं तरी चालणार आहे. त्यानंतर e⁴x आहे, त्याचं e⁴x डिवायडेड बाय 4 असं तुमचं त्याचं आन्सर येणार आहे. आणि हा dx तुमचा पुन्हा एकदा आपल्याला लिहावा लागणार आहे. आता त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला जर आपण बघितलं तर i इज इक्वल टू, आता हे पहिले सर्व व्हॅल्यू आहे त्याच्यात x² सगळ्याला डिवायडेड बाय 4 किंवा याला फक्त डिवायडेड बाय 4 तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर मायनस हा 1/2 तुमचा ॲज इट इज. आणि आता इथे आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता त्याच्यामध्ये बघा, ही पहिली टर्म आहे, त्याच्यात काहीही चेंज होणार नाहीये. त्या टर्म आपण आहे तसंच लिहू शकतो. x इंटू e⁴x डिवायडेड बाय 4 असं ते लिहू शकतोय, मध्ये मायनस साईन. आता याच्यासाठी हा 1/4 आपण बाहेर घेतला, इंटिग्रेशन पुन्हा तुम्हाला काढायचं आहे e⁴x dx आणि मग ती व्हॅल्यू आपण आता सोडवणार आहोत. इथे x² इंटू e⁴x डिवायडेड बाय 4 असं होईल. त्यानंतर मायनस 1/2 आणि त्यानंतर हा सुद्धा पार्ट सगळा आहे तसाच, x इंटू e⁴x डिवायडेड बाय 4. त्यानंतर हा 1/4 आहे तसाच. आता e⁴x इंटिग्रेशन जे काही आपण आता बऱ्याच वेळा या एक्झाम्पल मध्ये काढलेलं आहे, इंटू e⁴x डिवायडेड बाय 4 असं तुमचं होणार. आणि प्लस c असं तुम्हाला लिहायला लागेल, विच इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सगळं इंटिग्रेशन पूर्ण झाल्यावर मग आपण तो प्लस सी तिथे लिहितो आहोत. आता याच्यातनं काय काय राहिलेलं आहे तेवढ्याच स्टेप्स आपण आता इथे पुढच्या याला लिहिणार आहोत, विच इज इक्वल टू x² e⁴x डिवायडेड बाय 4 मायनस, आता इकडची व्हॅल्यू आहे ते आपण सर्व एक एक मल्टिप्लाय करणार 1/2 ने ह्या प्रत्येक ब्रॅकेटला. सो इथे राहणार x e⁴x डिवायडेड बाय 4 इंटू 2 म्हणजे 8 झालं. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेपला आपल्याला दिसेल पुन्हा ह्या 1/2 ने सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. ह्या टर्मला झालं, आता तसंच या टर्मला आपण त्याला 1/2 ने मल्टिप्लाय करतोय. आता हे 4 4 आणि हा 2, सो त्याचं टोटल तुमची होणार आहे. आता हा इथला मायनस मायनस इथे आपल्या ह्याला प्लस साईन होईल. त्यानंतर इकडे सॉरी एक मिनिट, इथला हा मायनस आहे, ही टर्म प्लस आहे, सो इथे मायनस तुमचं साईन राहणार आणि हा मायनस मायनस इकडच्या साईडला प्लस होणार आहे. आता फक्त न्यूमरेटरला राहिलं e⁴x डिवायडेड बाय हा 4 इंटू 4 16 आणि हा 2 म्हणजे 32 असं होणार आहे, प्लस सी. अशा तुमच्या ह्या सगळ्या व्हॅल्यू होणार आहेत. म्हणजे हे आपलं त्याचं टोटल आन्सर झालं. i इज इक्वल टू x² e⁴x डिवायडेड बाय 4 मायनस x e⁴x डिवायडेड बाय 8 e⁴x डिवायडेड बाय 32 असं तुमच्याकडे ते होईल. तर तुम्ही त्यातनं कॉमन घ्यायचं असेल तर कॉमन घेऊ शकताय. i इज इक्वल टू e⁴x सगळीकडे दिसतात म्हणून ते कॉमन घेतोय, आणि नंबर जर बघितलं तर 4 आपण सगळीकडनं कॉमन घेऊ शकतोय. इथून तसं घेतलं तर इथे x² राहिला, त्यानंतर पुढच्या ह्याला मायनस x डिवायडेड बाय 2 आणि लास्टला 1/8 एवढ्या व्हॅल्यू राहतील. आणि प्लस सी आपल्याला पुन्हा लिहावा लागणार आहे. इथे आपला दुसरा क्वेश्चन संपलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 ला आपण स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 3 हा क्वेश्चन नंबर 2 सारखाच आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये x² आहे आणि e⁴x असं दिसतंय. सो x² इज अल्जेब्रिक फंक्शन अँड e⁴x इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग आपल्या LAE या रूल प्रमाणे जर आपण बघितलं तर अल्जेब्रिक म्हणजे पण त्याला u असं कन्सिडर करायचं आहे आणि दुसरा आहे त्याला v असं कन्सिडर करायचं आहे. आणि आता सारखाच इथे हा जो फॉर्म्युला आहे आपला इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा म्हणजेच प्रोडक्ट रूलचा, तो तिथे आपल्याला लिहायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा u आपण ॲज इट इज ठेवतोय. सो x², त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ e⁴x dx, त्यानंतर मध्ये मायनस साईन, नंतर इंटिग्रेशनचं साईन, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह दॅट इज d/dx ऑफ, तिथे आपल्याला x² असं तिथे मिळणार आहे. नंतर इंटिग्रेशन ऑफ e⁴x, त्यानंतर dx आणि पुन्हा एकदा आपल्याला dx तिथे लिहावा लागणार आहे.
त्यानंतर पुढच्या स्टेपला आपल्याला हा एक्स स्क्वेअर आपण ॲज इट इज ठेवतोय. ई रेस टू 3x जे आहे त्याचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्सच येतं, पण इथे ई रेस टू 3x आहे. सो एक्सचा कोइफिशियंट जो आहे त्याने आपण त्याला डिवाइड करतो आहोत, मध्ये मायनस साईन, पुन्हा इंटिग्रेशनचं साईन, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x असं येणार, आणि परत इथे इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 3x आहे. सो ई रेस टू 3x तसंच, आणि कोइफिशियंटने डिवाइड केलंय, पुन्हा dx आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यानंतर इथे आपण एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 3 हा नंबर आधी लिहिलेला आहे. त्यानंतर तिथला ई रेस टू 3x हा सुद्धा आपण तिथे लिहितो आहोत. त्यानंतर मध्ये मायनस साईन आहे. आता याच्यातलं इथे काही कॅन्सल होणार नाहीये, पण तिथला जो काही नंबर आहे तो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय. फक्त राहिलं एक्स आणि ई रेस टू 3x dx हा पार्ट आपल्याला राहतोय. आता त्याच्यामध्ये हा आहे, इथे पुन्हा एकदा एक्स आणि ई रेस टू 3x असं आलंय. त्याच्यामुळे इथे आपल्याला पुन्हा एकदा या मेन क्वेश्चनच्या आतमध्ये पुन्हा एकदा इंटिग्रेशन बाय पार्टचा रूल वापरायला लागतोय. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक्स म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन, ई रेस टू 3x म्हणजे पुन्हा एक्सपोनेन्शियल फंक्शन मिळतंय. सो ह्याला यू आणि ह्याला व्ही असं कन्सिडर करून पुन्हा आपल्याला त्यासाठी फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. सुरुवातीच्या ज्या काही टर्म्स आहेत त्या आपण ॲज इट इज लिहितोय. एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू 3x टोटली डिवायडेड बाय 3 ही पहिली टर्म आपण ॲज इट इज लिहितोय. नंतर -2/3 आहे, तो सुद्धा आपण तसंच लिहितो आहोत. आता ह्याला एक स्क्वेअर बॉक्स टाकतोय आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांचा प्रोडक्ट रूल आपण आतमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यामध्ये यू आणि व्ही कोणतं घ्यायचं आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्याप्रमाणे पुन्हा एक्स ॲज इट इज ठेवतो आहोत. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 3x मध्ये परत मायनस साईन, परत इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 3x dx आणि पुन्हा एकदा आपला बाहेरचा dx असं सगळं लिहायला लागणार आहे. त्यानंतर आपण इथे ब्रॅकेट कंप्लीट केलेला आहे. सुरुवातीच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या आपण ॲज इट इज ठेवतो आहोत. एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू 3x डिवायडेड बाय 3 मायनस 2/3 सुद्धा ॲज इट इज, आणि आता यांच्या सगळ्या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार. सुरुवातीचा एक्स आहे तसाच, त्यानंतर ई रेस टू 3x इंटिग्रेशन ई रेस टू 3x डिवायडेड बाय 3, कारण ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स येतं. इथे आपण ई रेस टू 3x साठी तो फॉर्म्युला वापरला. सो एक्सचा कोइफिशियंट आहे त्याने त्याला आपण डिवाइड केलेला आहे, मध्ये मायनस साईन, नंतर इंटिग्रेशन आहे तसंच dx म्हणजे एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला 1 मिळतं. सो ते मी 1 लिहित नाहीये इथे. ई रेस टू 3x आहे, सो ई रेस टू 3x डिवायडेड बाय 3 आणि dx असं आपल्याला तिथे लिहायचं आहे. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या भागात एक्झाम्पलच्या आपण पुढच्या स्टेप सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये सुरुवातीचे एक्स स्क्वेअर ई रेस टू 3x आहे तसंच, डिवायडेड बाय 3 सुद्धा आहे तसंच, नंतर 2/3 सुद्धा आपण ॲज इट इज ठेवतो आहे, आणि इथे आता हे सॉल्व्ह करतोय. त्याच्यामध्ये एक्स ई रेस टू 3x डिवायडेड बाय 3 हे सुद्धा ॲज इट इज ठेवतो आहोत. त्यानंतर इथे आता याचं इंटिग्रेशन काढताना आधी हा 1/3 बाहेर घेणार, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 3x dx हा पार्ट आपल्याकडे तिथे राहणार आहे. सो आता फायनल आन्सर लिहिताना आधी एक्स स्क्वेअर ई रेस टू 3x हे आहे तसंच, डिवायडेड बाय 3 मायनस 2/3 सुद्धा ॲज इट इज. त्यानंतर ही व्हॅल्यू एक्स इंटू ई रेस टू 3x डिवायडेड बाय 3 ॲज इट इज, मायनस 1/3 इंटू आता पुन्हा ई रेस टू 3x इंटिग्रेशन, सो ई रेस टू 3x डिवायडेड बाय 3, आणि हे सगळं संपल्यावर प्लस सी विच इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता याच्या पुढे कोणतीही इंटिग्रेशनची स्टेप राहिलेली नाहीये, त्याच्यामुळे आपण त्याला सी लिहून टाकलेला आहे. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या स्टेपला आपल्याला सर्व काही सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. हा जो 2/3 आहे तो ह्या दोनही टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. हे स्टेप आपण आता करणार आहोत. त्याच्यासाठी आधी हा एक्स स्क्वेअर ई रेस टू 3x इंटू 3 ही सर्व ॲज इट इज ठेवतो आहोत. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या स्टेपला 2/3 ने मल्टिप्लाय करतोय. सो 2/3 आणि हा 3 इंटू 3 म्हणजे तुमचं 9 होईल. सो 2/9 एक्स ई रेस टू 3x असं आपण ते ठेवतो आहोत. त्यानंतर आता हे सर्व नंबरांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हा 3, त्यानंतर हा 3 आणि हा 3, सो त्याचं टोटल होतं आहे. आता हा मायनस मायनस इथे मध्ये प्लस साईन तुमचं होणार आहे. वरती न्यूमरेटरला बघितलं तर 2 राहणार, आणि नंबरचं 3 इंटू 3 इंटू 3, सो तिथे 2/27 ई रेस टू 3x असं होणार आहे, आणि प्लस सी असं तुमचं
या थर्ड क्वेश्चनचं आन्सर येणार आहे. सो आपण तिथे आय इज इक्वल टू असं लिहू शकतोय. सो इथे हा क्वेश्चन नंबर 3 आपला कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 ला आपण स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला दिसतंय एक्स क्यूब इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर डी एक्स असा आपला हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये बघा आता आपल्याला सुरुवातीला इथे एक्स क्यूब आहे आणि इथे ई रेस टू एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. सो आपण या क्वेश्चनला आधी डायरेक्ट रूल वापरायच्या आधी हा जो एक्स क्यूब आहे त्याला आपण एक्स स्क्वेअर आणि एक्स असं स्प्लिट करतोय आणि इथे ई रेस टू एक्स स्क्वेअर डी एक्स हे सुद्धा आपण ॲज इट इज लिहितो आहोत. त्यानंतर आपण सबस्टिट्यूशन ही मेथड याच्यामध्ये वापरणार आहोत. तर पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी असं आपण ह्या क्वेश्चन मध्ये टाकणार आहोत आणि मग आपल्याला मिळेल याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. सो डिफरन्शिएट केल्यावर इथे एक्स स्क्वेअरचं 2x असं होईल आणि इथे तुम्हाला dt डिवायडेड बाय dx अशी व्हॅल्यू मिळणार आहे. सो 2x dx इज इक्वल टू dt असं मिळेल. तर इथे आता व्यवस्थित आपण बघितलं तर इथला एक्स dx ही व्हॅल्यू उरलेली आहे आपल्याकडे. सो एक्स dx इज इक्वल टू dt अपॉन 2 ही सर्व व्हॅल्यू आता आपण या आपल्या मेन क्वेश्चन मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. आता सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न केला की आपल्याला मिळेल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता बघा इथे एक्स स्क्वेअरचे इथे टी टाकलंय. सो पहिलं झालं टी इंटू आता हा एक्स डी एक्स आहे त्याच्या जागी आपण लिहिलं डी टी डिवायडेड बाय 2 आणि इथे राहिलं ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे तिथे ई रेस टू टी असा आपला हा क्वेश्चन झाला. आता इथून पुढे आपल्याला ते आता व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा सॉल्व्ह करायच्या आधी हा 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचं तर राहिले इंटिग्रेशन टी ई रेस टू टी आणि डी टी अशा पद्धतीने आपल्याला आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. आता इथे टी म्हणजे परत अल्जेब्रिक फंक्शन, ई रेस टू टी म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन, जसं एक्स आणि ई रेस टू एक्स असतं त्या पद्धतीने फक्त व्हेरिएबल टी आलेला आहे. पुन्हा आता ह्या दोघांसाठी तुम्ही काय करायचं आहे प्रोडक्ट रूल इथे यूज करायचा आहे. सो 1/2 आपण बाहेर ठेवतो आहोत. त्यानंतर टी आणि ई रेस टू टी साठी प्रोडक्ट रूल यूज करणार म्हणजे यू म्हणजे टी आणि व्ही म्हणजे तुमचं ई रेस टू टी. सो तो फॉर्म्युला वापरलात की पुन्हा तुमचं येणार पहिले यू तसंच इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी आणि इथे आता डी टी असं लिहितोय कारण हे टी ह्या फंक्शन मध्ये असल्यामुळे मायनस इंटिग्रेशन नंतर डेरिव्हेटिव्ह दॅट इज डी बाय डी टी ऑफ टी. लक्षात घ्या इथे आपला फॉर्म्युला एक्स मधला आहे पण आता क्वेश्चन आपला चालू आहे तो सगळा टी मधला आहे. सो त्या डीएक्स जागी डी टी आपण सगळीकडे लिहितो आहोत. त्यानंतर हे झालं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी डी टी असं होणार आणि त्या क्वेश्चनच्या बाहेर पुन्हा डी टी असं सगळं आपल्याला तिथे लिहावं लागेल. त्यानंतर आता बघा पुढच्या स्टेपला 1/2 तुमचा आहे तसाच. त्यानंतर टी ई रेस टू टीचं इंटिग्रेशन ई रेस टू टी म्हणजे ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स असतं त्याच पद्धतीने ई रेस टू टीचं ई रेस टू टीचं पण लिहिलेलं आहे मायनस आता हा पहिलं इंटिग्रेशन डी टी बाय टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह टीचं 1 येईल ते आपण आता लिहिणार नाही आहे. ई रेस टू टी म्हणजे ई रेस टू टी राहणार आणि पुन्हा बाहेरचा डी टी आपण तो लिहित आहोत 1/2 इंटू टी इंटू ई रेस टू टी हे सुरुवातीचे आहे तेच आपण तिथे लिहित आहोत. त्यानंतर मायनस आता ई रेस टू टीचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी येणार आहे आणि आता इथे आपल्याला प्लस सी इथे लिहू शकतोय. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या स्टेपला बघूया आपण काय काय करायचं ते 1/2 तसंच. आता ह्या दोघांमधनं आपण ई रेस टू टी कॉमन घेऊ शकतोय मग आतमध्ये राहणार टी मायनस 1 अशी व्हॅल्यू तुमची राहणार आहे आणि प्लस सी तुमचा आहे तसंच राहणार आहे. आता याच्या पुढची फक्त एक शेवटची स्टेप आपली राहिलेली आहे. आता मेन क्वेश्चन होता आपला एक्स मधला एक्स या व्हेरिएबल मधला होता. आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी तिथे सबस्टिट्यूशन ही मेथड वापरून त्याला इझी करून घेतलं आणि त्याची व्हॅल्यू इथपर्यंत या स्टेप पर्यंत आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. आता लास्टची स्टेप म्हणजे टीच्या जागी पुन्हा एकदा आपण जे सबस्टिट्यूशन टाकले होतं ती व्हॅल्यू तिथे टाकायची आहे. सो तुमचा आन्सर राहणार 1/2 ई रेस टू टी म्हणजे बघा आपण टाकलं होतं एक्स स्क्वेअर. सो ई रेस टू एक्स स्क्वेअर असं दिसेल आणि आतमध्ये टी मायनस 1 आहे
सो x² - 1 + c हे तुमचं फायनल आन्सर झालं हे आपल्या क्वेश्चन नंबर 4 साठीचं. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 ला स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 5 ला स्टार्ट करण्यापूर्वी एक प्रॉपर्टी आपल्याला इथून पुढच्या सगळ्या क्वेश्चन मध्ये लागणार आहे, ती थोडीशी माहिती सांगतो त्याच्याबद्दल. आपल्याकडे इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करत असताना इंटिग्रेशन e⁻x आणि f(x + f'(x) dx असं जर क्वेश्चन असेल तर त्याची व्हॅल्यू e⁻x × f(x dx f(x + c) असं लिहिण्याची पद्धत आहे. म्हणजे e⁻x आणि ब्रॅकेटमध्ये फंक्शन प्लस त्याचं डेरिव्हेटिव्ह असं आपल्या जर क्वेश्चनमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू किंवा त्याचे इंटिग्रेशन डायरेक्टली आपण e⁻x × f(x + c) असं तिथे लिहू शकतोय. त्यासाठी आपण एक्झाम्पल आता नंबर 5 आहे ते स्टार्ट करतोय. जो काही क्वेश्चन आहे त्याला आपण i लिहिलंय. आता इथे e⁻x आहे बघा. आता ह्या दोघांमधलं फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला ओळखायचं आहे. सो आपण तिथे लिहितोय पुट f(x = 1/x. आता याचं डेरिव्हेटिव्ह सो त्याची व्हॅल्यू f'(x = -1/x² अशी त्याची व्हॅल्यू येणार आहे. सो आपला क्वेश्चन आहे तो त्या प्रकारामध्ये गेला. ही प्रॉपर्टी लिहिलेली आहे त्या. सो i = इंटिग्रेशन e⁻x in bracket f(x + f'(x dx ह्या प्रकारामध्ये गेला. त्यामुळे त्याचा आन्सर e⁻x × f(x + c) असं आपण लिहू शकतोय. सो e⁻x f(x) ची व्हॅल्यू आपली 1/x अशी आहे प्लस c असं आपण त्याला लिहिता येणार आहे. इथे आपला हा क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओचा पुढचा भागात आपण 6 पासून पुढचे क्वेश्चन नंबर 11 पर्यंतचा पार्ट कंप्लीट करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.